पूजा करून घेतली, पोथी पण वाचून झाली. त्यानंतर आलेली आहे मी किचनमध्ये आल्यानंतर मी मिरच्या ठेवलेल्या आहे, धुतल्या मिरच्या आणि भाजायला ठेवल्या. मिरच्या छान भाजून होतात तोपर्यंत खाली मी थालीपीठ बनवण्यासाठी सर्व मिक्स पीठं घेतलेलं आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे, जे कळण्याच्या भाकरीचं पीठ असतं ते घेतलेलं आहे. एक वाटी असं मी प्रमाण घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ 1 वाटी, बेसन 1 वाटी, कळण्याचं पीठ 1 वाटी आणि ज्वारीचं पीठ 1 वाटी. त्यामध्ये मोठे 2 कांदे सुद्धा कट करून घेतलेले आहे. ओवा हातावर चोळून तो घातलेला आहे. मिरची पावडर घातलेली आहे, हळद घातलेली आहे, चवीपुरती मीठ घातलेले आहे. लसूण आणि जिरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे, ते सुद्धा त्यात टाकते आणि पीठ मळून घेते. कोथिंबीर नाही माझ्याकडे, तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही टाकायची. आणि सॉरी, दुधी भोपळा जो असतो तो स्वच्छ धुवून खिसून परत त्यामधलं पाणी काढून तो सुद्धा मी टाकलेला आहे. टोमॅटोचा ठेचा आणि धपाटे असं मी बनवते आहे, कारण आम्हाला ठेचाच लागतो त्याच्यासोबत. चला पीठ पण दाखवते तुम्हाला. हे बघा, आपण जर असे नियोजन करून काम केले तर अजिबात वेळ लागत नाही. मिरच्या 2 भाजायला ठेवल्या तोपर्यंत मी खाली ही सर्व तयारी करून घेतलेली आहे. खालीच पीठ मळते मी. यामध्ये घालणार आहे तेलाचं मोहन. डोळे पण खूप दुखायला लागले माझे. हा डोळा खूप दुखतोय का तर झोप पूर्ण नाही होत त्यामुळे, कारण दादा खूप उशिरा येतात आणि सकाळी लवकर जातात. सकाळचं पण लवकर उठावं लागतं. रात्री झोपायला खूप वेळ होतो, जवळजवळ 1 ते 1.5 वाजता झोपायला. चला आज लवकर पटकन जेवण करून झोपून घेणार आहे. चला ताईंनो, नंतर झाल्यावर देवाला नैवेद्य पण दाखवायचं आहे. थालीपीठाची जी क्लिप आहे ती शुक्रवारी रात्रीची क्लिप आहे. ती मी याला जोडलेली आहे, का तर मला ती काल रात्री टाकायची होती, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये, पण मी विसरून गेले. इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो शनिवारचा सकाळचा आहे. सर्व माझ्या ताई दादांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिला, छान छान अशा कमेंट केल्या, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. माझ्या डेली रुटीनमध्ये खूप बदल झालेला आहे. सकाळी सकाळी तुमच्या दादाचा टिफिन करावा लागतो. इथून मागचं जे रुटीन होतं ते वेगळं होतं आणि इथून पुढचं जे रुटीन आहे त्यामध्ये फरक आहे. सकाळी सकाळी अशी स्वयंपाकाची घाई असते. एका बाजूला चहा ठेवलेला आहे, कुकरसुद्धा लावलेला आहे. कच्चे टोमॅटो, तुरीची डाळ आणि मिरच्या असं मी कुकरमध्ये शिजायला टाकलेलं आहे. नळाला पाणीसुद्धा आलेले आहे. पिण्याचं पाणी हे 1 तास येतं, त्यामुळे हंडे भरून ठेवावे लागतात. तसं तर ते पाणी आम्ही पित नाही, तरीसुद्धा स्वयंपाकाला मी भरून ठेवते. चला असो, छान वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारून. शनिवार असल्यामुळे कढईमध्ये शेंगदाणेसुद्धा भाजायला ठेवलेले आहे. कुकर आपला झालेला आहे. जो चहा झालेला आहे तो सुद्धा मला एका कपामध्ये गाळून साईडला ठेवून देते, का तर मी गार चहा पिते, हे तर तुम्हाला माहिती आहे. एका कामासोबत आपण असे 2 ते 3 कामं करू शकतो. पाणीसुद्धा भरून घेतलेलं आहे. तुला देते तुला. बाहेर नाही चाललो मी. भाजी नाही ना सांगत आपण. गरम भाजी डब्यामध्ये भरून झाली की लगेच ती
फॅन खाली नेऊन ठेवते, त्यामुळे भाजी गार होते. चपात्यासुद्धा मी फॅन खाली गार करून डब्यामध्ये भरते. गरम चपात्या जर भरल्या तर त्यांना घाम येतो आणि त्या मऊ पडतात. डब्यापुरत्या चपात्या केल्या आणि चपात्या करायच्या तशाच ठेवलेल्या आहे. पहिले चहा घेते. चहा गाळून मी ठेवला होता, पण कामाच्या नांदामध्ये चहा प्यायला विसरली. परत त्याला आता गरम केला, गाळून घेतला. पहिले चहा घेते आणि नंतर राहिलेला जो पसारा आहे तो आवरून घेते. दूध पण तापवून ठेवलेलं आहे. राहिलेली भाजी काढून घेते. चहा पिल्यानंतर लगेच चपात्या करून घेणार आहे. खिचडी पण केली, पण चपात्या करायच्या बाकी आहे अजून. डब्याला ज्या चपात्या लागत होत्या त्या चपात्या केल्या आणि नाश्त्याला केल्या. माझा चहा पण प्यायचा राहून गेला काही गडबडीमध्ये. परत त्याला आता गरम केला, गाळून घेतला. 2 मिनिटामध्ये आवरते. आणि परत ज्या राहिलेल्या चपात्या आहेत त्या पण करायच्या आहे. नाश्त्याला खिचडी, आज बटाटा नाही त्यामुळे खिचडीमध्ये बटाटा नाही घातला. खिचडी बनवली होती पण त्याला काही ती आवडली नाही, कारण खूप घाई होती त्यामुळे मी बटाटाच टाकला नाही. चला पहिले चहा घेते माझा, नाही तर परत तसाच राहून जाईल. कामाला लागले की असं होतं. तुला पण माझ्यासोबतच प्यायचं असतं का? बघा म्याऊ पण आता दूध प्यायला लागली. मी चहा घेत प्यायला बसली किती दूध पिते. किती वेळचं तिला पण दिलेलं होतं मी. ये इकडं, चल इथं ये इथं. कोण नाही गेलं बाहेर मग. आपल्या ज्या देवघरामध्ये काल देवांना फुलं अर्पण केलेली होती, ती फुलं मी अशी डेकोरेशनसाठी वापरते. खूप सुंदर दिसतं असं जर आपण घरामध्ये सजवलं काही तर. आणि घराचा हा कोपरा मला खूप आवडतो. बघा किती छान दिसतं. आली का लगेच? बाहेर रिमझिम असा पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे मी झाडाच्या कुंड्या थोड्याशा इकडं ओढून घेतल्या, म्हणजे सर्व झाडांना पावसाचं पाणी लागेल. एवढा काही नाही, पण रिमझिम असा चालू झालेला आहे. सर्व काम आवरून झाल्यावर मिरच्या आणि ढोबळी मिरची, टोमॅटो धुवून ठेवलेलं आहे. ते तर मला रात्रीच धुवून ठेवायचं होतं, पण रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे मी ते तसंच ठेवलं. चला आता जेवायला घेते, जेवून घेते, कारण पाऊस पण चालू आहे. त्यामुळे मी बाल्कनीमध्येच आज कपडेसुद्धा वाळायला घातलेले आहे. पण झालं काय, कपडे वाळायला घालता घालता तुमच्या दादाने जी मला वायर बांधून दिलेली होती, म्हणजे मीच त्यांना वायर बांधायला सांगितली होती, ती वायर तुटली आणि अर्धे कपडे माझे खाली पडले. त्यामुळे मला ते कपडे परत पिळायला लागले आणि त्यामुळे खूप उशीर होऊन गेला. का तर कपडे खाली पडलेले असे वाळायला टाकायला पण नको वाटतात. तसं तर मी खाली झाडू मारलेला होता, तरीही परत पिळले आणि परत वाळायला टाकले. आणि बाहेर पाऊससुद्धा आता बंद झालेला आहे. पण आता काही मी ते कपडे काढून बाहेर टाकणार नाही, का तर परत पाऊस आला तर परत आतमध्ये घ्यावे लागतील. तर माझी साडी बाहेर टाकलेली आहे मी, का तर ती हवेने सुद्धा सुकून जातील. कपड्यांचं जे पाणी निथळलेलं आहे ते पण मला आता पुसून घ्यावं लागणार आहे, का तर तिथं आपली वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि बरंच सामान ठेवलेलं आहे. चला आता बराच वेळ झाला, जेवण करते. जेवायला मी आज काय भाजी बनवलेली आहे तुम्हाला तर दाखवलेलं आहे. कच्च्या टोमॅटोची तुरीच्या डाळमध्ये भाजी बनवलेली आहे मी, हिरवी मिरची कट करून. टोमॅटो मिरच्या सुकायला ठेवते, जी गवार आहे ती निवडून घेते जेवण झालं की. यामध्ये आहे गुलाबजाम. रात्री मुलांना गोड काहीतरी खाऊ वाटलं त्यामुळे तुमचे दादा घेऊन आलेले आहे. चला जेवायला ताट वाढून घेते.
रात्रीचं जे थालीपीठ आहे ते सुद्धा मी घेणार आहे, कारण मला खूप आवडतं. आणि ठेचा सुद्धा. गुलाबजाम बनवण्यासाठी हे बघा 2 पॅकेट DMart मधून आणलेले आहे, पण मी काय अजून बनवलेले नाही. विकत आणून मुलांना दिले. ज्या वेळेस आता मला वेळ मिळेल त्यावेळेस मी बनवून घेणार आहे. बघू, आज तर काही शक्य नाही, उद्या किंवा परवा बनवते. त्यामुळे मी असं वरतीच ठेवते, म्हणजे आठवण राहते. वरती जर असलं तर लक्षात राहील माझ्या. तुरीच्या डाळीमध्ये कच्च्या टोमॅटोची हिरवी मिरची कट करून केलेली भाजी मला खूप आवडते. आणि टोमॅटोचा हा रात्रीचा ठेचा आहे, तो पण मी घेते. तुमच्या दादानी छान अशी कोथिंबीरची गड्डी आणलेली होती, त्यांनीच ती मला निवडून दिली. एका बाजूला आहे मिरचीचा ठेचा आणि एका बाजूला आहे टोमॅटोचा ठेचा. 2 दिवस झाले ब्लाऊज शिवलेला होता, त्याला हुक लावायचे राहिलेले होते, हेच लावून घेते. धागा मी दुसरा वापरलेला आहे. बाहेर पावसाचे वातावरण आहे, पाऊस सुद्धा चालू आहे. मध्येच पाऊस येतो, मध्येच बंद होतो, त्यामुळे खूप अंधार पडलेला आहे. मॅचिंग जो धागा आता तो संपलेला आहे, त्यामुळे मी कोणताही धागा लावते, माझं जर ब्लाऊज असेल तर. आता स्वयंपाक झालेला आहे, चपात्या केल्या. आणि शनिवारची जास्त करून आमच्या इथं पनीरचीच भाजी असते. शनिवारची ती ठरलेलीच भाजी आहे माझी, पनीरची भाजी, जिरा राईस आणि चपाती. जिरा राईस पण छान झालेला आहे. तुपामध्ये छान तांदूळ भाजून घेतले, जिरं मोहरी छान तडतडू दिली, धुतलेले तांदूळ परतून घेतले, त्यामध्ये गरम पाणी, चवीपुरती मीठ घातले. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, जसे तांदूळ असेल तसे. आणि ही बघा पनीरची भाजी. खूप गरम व्हायला लागलं, घाम पण आलेला आहे, बाहेर पाऊस पण चालू आहे, तरी सुद्धा घाम येतोय. दादा आलेले आहेत, खालूनच टेम्पूचा हॉर्न वाजवता आहेत. बघू काय म्हणतात ते. आता रात्रीचे 9 वाजलेले आहे, लाईट मी हॉलमधला बंद केलेला आहे. कसे खालूनच हॉर्न वाजवतात. शनिवारी माझं ठरलेलं असतं पनीरची भाजी करायचं, आणि तशी पण दुसऱ्या दिवशी पण आम्ही खातो बरं का ताईंनो. त्यामुळे मी जरा जास्तीची भाजी केलेली आहे, का तर उद्या संडे आहे आणि सौरभला आणि त्याच्या पप्पाला ते नॉनव्हेज काहीतरी घेऊन येतील, त्यामुळे मी अशी शिल्लक भाजी करून ठेवते, म्हणजे आमच्या दोघांचं पण होऊन जातं त्यामध्ये. पनीरची भाजी तर तुमचे दादा अजिबात खात नाही, पण गेल्या वेळेस खूप छान झाली होती, मी सांगायचं विसरले. तशीच मी आज भाजी केलेली आहे, त्यावेळेस त्यांना आवडली होती आणि त्यांनी ती आवडीने खाल्ली पण होती. बघू आज खातात का नाही खात. वाट बघून 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 लाईट बंद करून टाकला होता मी. काय म्हणती, माझी वाट बघती तू? हो, तुमच्या गाडीचा हॉर्न ऐकवायला लगेच आले होते मी बघायला. हा, बघितलं मी खिडकीतून. मला काय आणलं का? काय आणणार बाई, पैसे तर सगळे त्या मोबाईलला आले. रोज पैसे कोणाच्या हातात द्यायला पाहिजे? मॅडमच्या. घरातली लक्ष्मी तू आहेस. हो का? पहिल्यापासून देता तुम्ही? पहिल्यापासून का खरं? पहिल्यापासून सगळे पैसे अशा थप्प्या सुतळीने बांधून बंडल आणतो. पण सगळं तुझ्या हातात, माझं काय हातात? फक्त अजून जाऊ दे आता. खरं आहे, पहिल्यापासून खरंच माझ्याजवळ देता आहे ना. आता पण ऑनलाईन आले तरी लगेच पाठवून देतात. पासून सगळे पैसे अशा थप्प्या सुतळीने बांधून बंडल आणतो. पण सगळं तुझ्या हातात, माझं काय हातात? फक्त अजून जाऊ दे आता. खरं आहे, पहिल्यापासून खरंच माझ्याजवळ देता आहे ना. आता पण ऑनलाईन आले तरी लगेच पाठवून देतात.